रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे संगतीचा परिणाम या विषयावर हा भाग सादर करणार आहे. मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की. संगतीचा परिणाम. संगत एक सजीवाची असते आणि दुसरी एक निर्जीवाची असते. संगत आपण कशाने करतो तर शरीराने करतो. आणि शरीराने संगत होते म्हणजे काय? शरीर हे जड आहे, पण याच्या आतमध्ये असणारे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याच्या आतमध्ये असणारं जे मन आहे, त्या मन हे इंद्रियाच्या द्वारे सगळे विषय ग्रहण करीत असतं. आणि मग हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे विषय ठरलेले आहेत: रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. म्हणजे कानाने तीव्र ऐकलं तर ते आपल्याला नकोसं वाटतं. अनुकूल वेदनीयम सुखम. अनुकूल असेल तर आनंद वाटतो, प्रतिकूल असेल, कोणी आपल्या शिव्या दिल्या तर तो विषय ग्रहण होतो आणि तो आपल्याला आवडत नाही. आणि जे आपल्याला आवडतं ते आपण परत 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 करत असतो आणि त्यामुळे त्याची संगत होते आणि तो विषय घट्ट होतो. असा हा आपला आजचा विषय आहे. तेव्हा पंच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा सन्निकर्ष झाला की तुम्हाला ज्ञान हे होणारच, तुमची इच्छा असो किंवा नसो. म्हणजे काय, आवाज आला, गाणं ऐकू आलं की तुम्हाला कानाने ऐकू येणार, त्याचं ज्ञान होणार. म्हणजे आमची इच्छा नाही ऐकायची, असो का नसो, गाणं चालू आहे तोपर्यंत तुमचं ज्ञान होणारच तुम्हाला. डोळे जोपर्यंत पाहतायत त्या विषयाकडे तोपर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान होणार. हा पांढरा आहे का काळा आहे का काय, हे जे सप्तरंग आहे त्याप्रमाणे ते ज्ञान होत राहणार. नाही तर मग तुम्हाला डोळे बंद करावे लागतील किंवा नाहीसे करावे लागतील, कानामध्ये मोठे मोठे बोळे घालावे लागतील, मग तुम्हाला तो शब्द ऐकायला येणार नाही. असे हे पंचज्ञान इंद्रियांचे विषय आहेत. तेव्हा एक दृष्टांत पाहूया आणि मग आपण पुढे जाऊया. दोन कोळीने मासे विकणाऱ्या आठवड्याच्या बाजारला टोपल्यामध्ये मासे घेऊन गेल्या आणि मासे विकता 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 बराचसा रात्र अंधार होत आला. आणि मग जेव्हा त्या परत आपल्या गावी निघाल्या तेव्हा अमावास्याची रात्र असल्यामुळे लवकर अंधार पडला आणि मध्येच एक माळ्याची वस्ती होती. त्या माळ्याच्या वस्तीवर त्यांना मुक्कामाला राहावं लागलं. त्या माळीबाबाला भेटले, म्हणले आम्हाला रातचे रात्र आम्हाला जरा आश्रय दिला तर बरं होईल, कारण अंधारी रात्र आहे, पुढे काही दिसत नाही आहे आणि गाव तर आमचं मैल 2 मैल पुढे आहे. तो म्हणला ठीक आहे ठीक आहे. आणि मग त्या माळीबाबाने त्यांना एक खोली विश्रांतीसाठी रात्रीसाठी दिली. दिल्यानंतर त्या जेव्हा झोपायला लागल्या तेव्हा त्या माळ्याने जे फुलं एका दुसऱ्या टोकरीत भरून ठेवले होते, कारण त्यालाही दुसऱ्या दिवशी ते विकायचे होते, म्हणून त्याने टोकऱ्यामध्ये असे फुलं भरून ठेवलेले होते आणि ते असून थोडे कपड्यांनी झाकलेले होते पाणी शिंपून. तर ह्या झोपायला लागल्या या दोघी कोळीनी, तर त्यांना तो उग्र वास यायला लागला. अगं बाई, म्हणले कशाचा वास येते काय नो, उंदीर बिंदीर तर मिळलं नाही ना इथं काय. त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर काय नव्हतं. आणि मग त्यांना झोपच येईना, कारण फुलाचा वास त्यांना सहन होत नव्हता, कारण त्यांना ती सवय नव्हती. संगत त्या फुलांची कधी झालेली नव्हती. यांची संगत होती ती माशाचा जो उग्र आवाज आहे, घाण असा जो आहे, तर त्याची संगत होती. आणि मग काय करावं काय करावं, इकडे तिकडं असे अंग हे कर, पण झोपच येईना. आणि मग त्यांनी उठून आपल्या त्या टोकरीमध्ये जे काय शिल्लक थोडेफार मासे राहिले होते त्यांच्या अंगावर पाणी शिंपलं आणि आपापले तोंडात ते टोपल्याच्या जवळ तोंड नेऊन
आणि मग त्या झोपी गेल्या. सांगायचा मुद्दा असा की इंद्रियांना जशी आपण सवय लावू तशी लागते आणि म्हणून इंद्रियांना चांगली सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांना तशी सवय लागली. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. आणि मग जेव्हा त्या इंद्रियांना सवय लागते ना आणि मग तिथून ते हटत नाहीत. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. इंद्रियांना वळण लावा. त्यांचे ते विषय आहेत ना, तर आपले विषय जे आवडीचे आहेत ना त्याची सवय लावा. म्हणजे मग आपल्याला त्याच्याशिवाय करमणार नाही आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहितात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी ते त्वचेचे या पदरा आड, ते आभेरुनी गोचिड अशुद्धची निघते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध हे पवित्र आहे आणि गोड आहे. त्या गाईच्या कासेमध्ये दूध असतं आणि त्या कासेला गोचिड पण असतात. तर ते पडद्याच्या आड दूध असतं, पण हे गोचिड जे कातड्याला चिटकलेले असतात त्यांचा तो काटा, त्यांचं ते तोंड तिथपर्यंत पोचत नाही. ते रक्त पिऊनच तिथंच मग्न असतात. माऊली म्हणते, पाहे पा दूध पवित्र आहे आणि गोड आहे, पासी ते त्वचेची या पदरा आड. पण त्या त्वचा म्हणजे कातड्याच्या आड आहे. परी ते अशुद्धची नेगती, पण त्यांना ते दुधाचा लाभ होत नाही. ते रक्त पिऊनच गोशीड तिथे असतात. दुसरं उदाहरण देताना असं म्हणतात माऊली, की ते कमलकंदा आणि दरदुरी, नांदनुक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी, जवळीला चिखुलची उरे. कमळणीमध्ये भुंगे लांबून येतात आणि त्या मकरंद सेवन करून जातात. आणि त्याच्याच बुडाशी चिखलामध्ये बेडकी असते, तिथे ते टराव करून बेडकेमध्ये ती चिखलामध्येच राहते. म्हणजे त्या बेडकीला त्या सुगंधाचा लाभ होत नाही. तेव्हा एकाच घरी नांदणूक आहे, एकाच झाडावर शेंड्याला आणि खाली बुडाला, पण एकाला वेगळा आनंद आणि दुसऱ्याला वेगळं आनंद. आता ह्याला आनंद होतो म्हणजे काय, ते सवयीमुळे ना, चिखलात राहण्याची आणि टरावट इथंच आनंद. म्हणून संगतीचा परिणाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संगत संतांची करा, संगत ज्ञानी माणसांची करा, सज्जनाची करा. चांगलं वाचन वाचा, चांगलं ऐका, चांगलं पहा, मनाला धाव घ्यायला तिकडे लावा. आणि मग तुम्हाला जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. मग तसं तसं होत इंद्रिय जातील आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. संगतीचा परिणाम. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी यूट्यूबला निमराज महाराज जाधव या नावाने सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.